नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं चौथं प्रकरण आहे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. आपण आधी प्रस्तावना बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, विविधता हे प्रामुख्याने लोकशाही शासन व्यवस्थेचे प्रमुख लक्षण आहे. ही विविधता अनेक घटकाने निर्माण होत असते. मग सामाजिक असेल, आर्थिक, राजकीय असेल, सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. आता जर आपण भारताचा विचार केला तर भारतासारख्या प्रचंड वैविध्यपूर्ण देशात तर ही विविधता अधिक ठळक स्वरूपात दिसून येत असते. आणि त्यामुळे जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, प्रचंड लोकसंख्या, भाषिक व वांशिक विविधता आणि त्याच अजून पुन्हा एक भर पडत असते, ती म्हणजेच प्रादेशिक विविधता. आणि मग साहजिक आहे ह्या प्रचंड विविधता लाभलेल्या देशांमध्ये भारताची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. आणि म्हणून या अशा गुंतागुंतीच्या विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी भारतासारख्या देशात सातत्याने प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु सार्वजनिक सुव्यवस्था असेल, स्थैर्य, शांतता यासाठी प्रामुख्याने सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. आणि मग शांततामय दंगली किंवा शांतता भंग असेल किंवा दंगली असेल, उठाव, नियमभंग यांना त्या सुसंवादी समाज व्यवस्थेमध्ये स्थान नसते. आणि म्हणून सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आवश्यक असते. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. म्हणजेच काय, ज्या देशामध्ये शांतता आणि स्थैर्य आहे तो देश विकासाच्या मार्गामध्ये मोठ्या पद्धतीने झेप घेताना आपल्याला दिसून येत असतं. आणि म्हणून त्या देशामध्ये केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रचंड सगळ्या क्षेत्रात त्या देशाचा विकास आपल्याला लक्षात येत असतो. भारताच्या दृष्टीने आपण विचार केला तर अनेक बाबतीत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आढळत असते. आणि त्यामुळे शेतकरी असंतोष असेल किंवा कामगार, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, त्यांचे आंदोलन असतील किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातीय दंगली असतील किंवा जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणावर, जे गुजरातचं गोधराकांड झाल्यानंतर, गोधरा हत्याकांड झाल्यानंतरचे गुजरात राज्यात दंगली असेल किंवा 1993ला मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतरच्या दंगली असतील किंवा उत्तर प्रदेश असेल, राजस्थान, अशा मोठमोठ्या किंवा अशा राज्यांमध्ये किंवा आसाममध्ये मोठ्या प्रमाणात जाती हिंसाचार हा उद्भवत असतो. आणि त्याचा अनुभव भारताने अनेकदा घेतलेला आपल्याला लक्षात येतो. आणि सुशासन आणि कायदा अंमलबजावणीची कमतरता हे सार्वजनिक अराजकाची पब्लिक डिसऑर्डरची प्रमुख कारणे असं आपण म्हणू शकतो. भारत हा प्रामुख्याने खंडपाळ देश असल्याने जशी निसर्गाची विविधता आहे त्याचप्रमाणे माणसाच्या जीवन पद्धतीतही मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येत असते. म्हणजे भाषा, धर्म, पंथ, जात, वेश, आहार, विहार, आचार, विचार या अशा अनेक बाबतींमध्ये भारतामध्ये वेगळेपणा दिसून येत असतो. परंतु इथल्या संस्कृतीचे वस्त्र मानवतेच्या धाग्याने विणलेले आहे. इथल्या संस्कृतीची शिकवण सहिष्णुतेवर आधारलेले असल्यामुळे इथला इतिहास, सांस्कृतिक वारसा या समाजाला एकत्र आणणाऱ्या शक्ती आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि प्रामुख्याने सांस्कृतिक प्रगतीकरता शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा याच्या अभावामुळे देशात फुटीरवादी वृत्ती वाढीस लागतात. देश एकसंघ ठेवणे, देशात शांतता आणि स्थिरता निर्माण करणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्यामुळेच समाजातील विविध गटांनी एकत्र आणणे, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करणे याकरिता राज्याने पुढाकार घेणे अत्यंत हे आवश्यक आहे. कारण हीच राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. आणि विविधतेत एकता
या प्रक्रियेमुळेच साध्य होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, ती निर्माण करण्याच्या राज्याची भूमिका काय, या आपण प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करू, त्या सर्वांचा विचार करण्या अगोदर आपल्याला काही संकल्पनांचा प्रामुख्याने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता त्या संकल्पना कोणत्या, तर राष्ट्र, राष्ट्रवाद, राज्य या संकल्पना आधी आपण समजून घेऊ. त्यानंतर आपण राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामध्ये राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे त्याचा आपण नंतर आढावा घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्याची भूमिका म्हणजे एकात्मता निर्माण करण्यामध्ये राज्याची भूमिका काय या मुद्द्यांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही प्रमुख संकल्पनांची उजळणी करून घेणार आहोत. त्याच्यात पहिली संकल्पना आहे म्हणजे राज्य. आता राज्याची व्याख्या अनेक विचारवंतांनी केली आहे. त्याच्यात प्राचीन ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल, ज्यांना आपण राज्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो, त्यांच्यामध्ये कुटुंबाचा खेड्यांचा संघ म्हणजे राज्य होय. त्यानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधिमय कारभारासाठी संघटित झालेला समाज म्हणजे राज्य होय. प्राध्यापक गार्नर हे प्रसिद्ध राज्यशास्त्राचे विचारवंत आहेत. त्यांनी राज्याची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशावर कायम स्वरूपात राहणारा, परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त असणारा, म्हणजे सार्वभौमत्व या घटकाला प्रचंड महत्त्व दिले आहे, किंवा स्वयंनिर्णयाचं तत्त्व, मुक्त असणारा, सुसंघटित शासन संज्ञेची आज्ञा स्वाभाविकपणे पाळणारा मानवी समाज म्हणजे राज्य होय. प्रामुख्याने या व्याख्येमधून पुढील गोष्टी म्हणजे या व्याख्येतून पुढील गोष्टी स्पष्ट होतात, ज्या आपण त्याच्यात पहिली आहे, राज्यात निश्चित असा भूप्रदेश असतो. म्हणजे एखाद्या प्रदेशाला राज्य केव्हा म्हणता येईल, त्याचा विशिष्ट असा भूप्रदेश असतो. त्या भूप्रदेशात लोक कायमस्वरूपी वास्तव्यास असतात. म्हणजे एखादा विशिष्ट भूप्रदेशावर लोक कायमस्वरूपी वास्तव्यात असतात. असा भूप्रदेश परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य असतो. म्हणजे 1947 पूर्वी भारत हे राज्य होते का, तर नाही. का, कारण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारतावर परकीयांचं राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं. आणि म्हणून भारताला 1947 पूर्वीच्या भारताला, 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच्या भारताला राज्य म्हणू शकत नाही. अशा प्रदेशातील लोक सुसंघटित सरकारकडून नियंत्रित केले जातात. लोक सरकारच्या आज्ञा स्वाभाविकपणे पार पाडत असतात. आता भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात आपण विचार केला तर सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक असे 3 प्रमुख शब्दप्रयोग आहेत. इथे सार्वभौमत्व म्हणजे राष्ट्राला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. म्हणजेच काय, जो राज्य किंवा आपण देश म्हणजे राज्य आपण याच्याने पाहूयात, ज्याच्यावर कोणत्याही एखादा निर्णय घ्यायचा असेल, लोकसभेमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, तो निर्णय घेताना ते राष्ट्र स्वयंपूर्ण असतं. स्वयंनिर्णयाच्या माध्यमातून ते राष्ट्र काम करत असतं. आणि राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा आग्रह एखाद्या राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जात असतो. राज्य केव्हा होते, राष्ट्राला राज्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी सार्वभौमत्व, लक्षात घ्या, सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या हे 4 घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि या 4 घटकांमिळून राज्य निर्माण होत असतं असं आपण म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे राष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपणास राष्ट्र या संकल्पनेचा अर्थ समजला असेल, राज्य या संकल्पनेचा अर्थ समजला असेल. राष्ट्र ही संकल्पना प्रामुख्याने अतिशय गुंतागुंतीची आहे. एखाद्याचा विचार केला तर राष्ट्र या शब्द इंग्रजीतील नेशन, NATION, नेशन या शब्दाचे भाषांतर आहे. नेशन हा शब्द प्रामुख्याने मुळात नॅटिओ या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ होतो जन्म किंवा वंश. याचा अर्थ राष्ट्र या संकल्पनेचा संबंध जन्माशी किंवा वंशाशी असतो. 17व्या शतकात युरोपात राष्ट्र हा शब्दप्रयोग प्रामुख्याने वांशिक एकता या अर्थाने वापरला जात असे. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात हा शब्द
देशभक्तीच्या संदर्भात सुद्धा वापरला गेला होता. आणि त्यानंतरच्या काळात राष्ट्र ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला आपल्याला दिसून येतो. त्यात प्रामुख्याने प्राध्यापक ब्रजेश यांच्या मते भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वस्ती करणारा, वांशिक एकता असणारा लोकसमुदाय म्हणजे राष्ट्र होय. बर्जेस यांच्या व्याख्येमध्ये प्रामुख्याने 4 मुद्दे समोर येत असतात. पहिला, लोकसमुदाय हा राष्ट्र घडवतो. दुसरा एक आहे, असा लोकसमुदाय विशिष्ट भूप्रदेशात एकत्र राहत असला पाहिजे. आणि तिसरा, तो प्रदेश सलग असला पाहिजे. आणि चौथा, त्या लोकसमुदायामध्ये वांशिक एकता असली पाहिजे. आणि प्रामुख्याने कोणत्याही समाजात केवळ वांशिक एकतेमुळेच राष्ट्र निर्माण होत असते असे नाही. कारण भारतासारख्या आपण देशाचं उदाहरण घेतलं तर प्रचंड विविधता असलेल्या देशांमध्ये एकता आहे. कारण एकता ही राष्ट्र ही भावनिक संकल्पना आहे की राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकात्मता किंवा एकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये अनेक जातीचे, पंथाचे, धर्माचे प्रचंड प्रमाणात विविधता असलेल्या देशांमध्ये सुद्धा नागरिक हे गुण्या गोविंदाने एकत्र नांदताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून केवळ आणि केवळ वांशिक एकतेमुळेच राष्ट्र निर्माण होते असं नाही. आता स्वित्झर्लंडचं जर उदाहरण घेतलं आपण तर स्वित्झर्लंडमध्ये अनेक वंशाचे लोक आहेत, तरी स्वित्झर्लंड एक राष्ट्र म्हणून मोठ्या डौलाने उभे आहे. भारताचं उदाहरण तर हे अत्यंत प्रसिद्ध आहे किंवा भारतात विविध अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. लोकशाही राष्ट्र मोठ्या अनेक विविध असलेल्या देशांमध्ये तरी भारत हे राष्ट्र म्हणून मोठ्या डौलाने उभे आहे असं आपण म्हणू शकतो. आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने समाजातील घटकात आपण एक आहोत अशी भावना असणे हे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण राष्ट्र ही संकल्पना समजून घेतली. त्यानंतर पुढची संकल्पना आहे राष्ट्रवाद. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी आणि महत्त्वाची संकल्पना आहे ज्याचा आपण राष्ट्रवाद म्हणू शकतो. राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यावर निष्ठा ठेवणारा आधुनिक राजकीय प्रणाली आहे. त्यावर आधारलेला ध्येयवाद 19व्या शतकापासून विशेषतः प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीनंतर युरोपच्या इतिहासाला दिशा देणारी एक प्रमुख प्रेरणा म्हणून राष्ट्रवादाकडे निर्देश करता येईल. या काळात प्रामुख्याने विज्ञानाच्या वाढीबरोबर जुनी मूल्ये समाजविघातक आहे असे दिसू लागले. आणि म्हणून ती जुनी मूल्ये सोडून देणे अपरिहार्य ठरले आहे. आणि त्याच्या जागी नवी मूल्ये, नव्या निष्ठा आल्या. त्यात राष्ट्रवाद ही निष्ठा कार्यप्रवण करणारी आणि प्रेरक ठरली आहे. प्रामुख्याने आपण एकंदरीत विचार केला तर राष्ट्रवादाच्या संदर्भात एक राजकीय स्वयंनिर्णयाच्या मागणीमधून राष्ट्रवादाची भावना निर्माण होत असते. एक राजकीय विचारप्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एकता कायम राखणे ही स्वयंसिद्ध नैतिक भूमिका होय. स्वयंनिर्णयाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार करणे हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे सामूहिक राष्ट्रीय रूप होय. उदारमतवाद हे 2 भिन्न पातळीवर आविष्कार असते. आणि दुसरा आपण एखादा विचार केला तर राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याच्या दृष्टीने किंवा ती भावना आहे. राजकीय अस्मिता निर्माण होण्याची ती एक भावना आहे असं आपण म्हणू शकतो. लोक आपल्या राष्ट्राशी किंवा भावनिक पातळीवर जोडलेले असतात. त्यामुळे म्हणजे जरी एखादा व्यक्ती परदेशात जरी राहत असला तरी त्याच्या राष्ट्राबद्दल त्याची असलेली निष्ठा, प्रेम, आपुलकी ह्या भावना त्याला जोडत असतात किंवा त्याच्याने तो व्यक्ती, सदर व्यक्ती हा जोडला जात असतो. त्याच्यात सहत्वाची भावना निर्माण होते व आपल्याला राष्ट्राकरिता काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होत असते. आणि त्यामुळे राष्ट्रवाद ही लोकांनी देशाची एकनिष्ठ करणारी शक्ती आहे असे म्हटले जात असते. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, राष्ट्रवाद ही लोकांना देशाशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे असे म्हटले जात असते.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्याची भूमिका म्हणजे शांतता, स्थैर्य आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे ते आपण खालील मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत. विद्यार्थी, पहिला मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने राज्याची आहे. उदाहरणार्थ संरक्षण यंत्रणा देशात उभारणे, देशाचे रक्षण करणे. प्रामुख्याने राज्याचा मूळ हेतूच देशाचे संरक्षण आहे आणि याच त्याच्या कामाला, राज्याच्या ह्या कामाला राष्ट्र उभारणीचे कार्य असे देखील संबोधले जात असते. पुन्हा एकदा रिपीट करतो, देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने राज्याची आहे आणि त्याच्या ह्याच कार्याला राष्ट्र उभारण्याचे कार्य असंही संबोधले जात असते. आणि म्हणून विविधांगी असलेल्या देशामध्ये समाजात शांतता, सुव्यवस्था निर्माण करून देशाचे सीमांचे रक्षण करणे, देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडत्व कायम ठेवणे ही जबाबदारी प्रामुख्याने राज्याची आहे. आणि यालाच मी पुन्हा रिपीट केलं, यालाच राष्ट्र उभारण्याचे कार्य असं आपण म्हणू शकतो. अनेकदा प्रामुख्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे राज्याचे अस्तित्व धोका देण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ परकीय आक्रमण असेल किंवा देशांतर्गत युद्ध सदृश परिस्थिती असेल, अशामुळे प्रामुख्याने देशाचे जे संरक्षण आहे किंवा देशाचे जे अस्तित्व आहे ते धोका येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ आपण जर आपल्या शेजारी राष्ट्र श्रीलंकेचं उदाहरण पाहिलं तर श्रीलंकेमुळे LTTE सारखी संघटना, ज्यामुळे तिथे अनेक वर्ष यादयुद्ध सुरू होतं, किंवा आपण अफगाणिस्तानचं तालिबानचं उदाहरण घेऊ शकतो, किंवा ह्या अंतर्गत संघर्षामुळे त्या देशाच्या राज्याचे अस्तित्व ही धोक्यात येण्याची शक्यता असते. आणि म्हणून अशा वेळी देशाचे अस्तित्व कायम ठेवणे, देशाचे संविधान आणि राजकीय व्यवस्था कायम ठेवणे यात प्रामुख्याने राज्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्याची भूमिका स्पष्ट करताना अजून एक पुढचा मुद्दा आहे ज्याचं आपण नाव आर्थिक विकास दुसरा मुद्दा आहे. प्रामुख्याने राज्याचा आर्थिक प्रगती करता राज्याचे देशातील औद्योगिक, कृषी आणि तत्सम किंवा असे रोजगार आणि उत्पादन करणाऱ्या क्षेत्रांचा विकास व प्रगती करता महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे आवश्यक आहे. प्रामुख्याने राज्यातील जनतेचे आर्थिक हित साधण्यासाठी आर्थिक स्थैर्य असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी राज्याने काय काय केलं पाहिजे, तर त्यामुळे राज्याने आर्थिक प्रगती करता आवश्यक सुविधा हे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ प्रामुख्याने राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे कोणकोणत्या, तर वीज असेल किंवा पाणी असेल, कच्चा माल, अंतर्गत व परदेशी बाजारपेठा उपलब्ध करून देणे, किंवा जमीन उपलब्ध करून देणे, असे काही महत्त्वाचे काम हे राज्याने केले पाहिजे, जेणेकरून देशाची आर्थिक प्रगती ही साध्य होत असते. आणि म्हणून केवळ लघुउद्योग, उदाहरणार्थ लघुउद्योग असेल, विकास मंडळाचे किंवा त्यांना वित्तीय सहाय्य करणे, किंवा जे बँक कर्ज देण्यासाठी त्यांना मदत करणे, किंवा वेळोवेळी ज्या अनेक पद्धतीने ज्या परमिशन असतात, परवानगी असतात, त्या तात्काळ मिळवून देण्याचं काम हे प्रामुख्याने राज्याचं आहे. आणि म्हणजेच काय, राज्याच्या प्रगतीसाठी कृषी असेल, औद्योगिक असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांकडे राज्याने अत्यंत काटेकोरपणे लक्ष देऊन त्याच्याने विकास कसा साध्य होता येईल किंवा त्याच्या माध्यमातून कसा प्रगती होईल याच्याकडे राज्याने महत्त्व किंवा राज्याने लक्ष दिले गेले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्थैर्य, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे त्याचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्र उभारणे, ज्याला आपण नेशन बिल्डिंग असं म्हणत असतो. लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये की प्रचंड विविधता असते. आता भारतासारखे जर आपण देशाचं उदाहरण घेतलं, प्रस्तावनेत आपण स्पष्ट केलं आहे की प्रचंड प्रमाणात विविधता आहे.
आणि म्हणून या वैविध्यामुळे समाजाचे विघटन होणार नाही याची काळजी मात्र राज्याने घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे अशा विविधता असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने राज्याची आहे. आणि त्या एकसंघ असलेल्या समाजाच्या माध्यमातूनच राष्ट्र उभारणी ही होऊ शकते. आणि म्हणून या विविधतेत एकता निर्माण करायची असते, कारण राष्ट्रीय एकात्मता राष्ट्र उभारणीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संबंध हा अत्यंत जवळचा आहे. आता राष्ट्र उभारणी केवळ ही बहुआयामी संकल्पना आहे. म्हणजे त्यात नागरिकांच्या विविध क्षेत्रातील सक्रिय सहभागाचा समावेश होत असतो. आणि एक सामर्थ्यवान आणि सामर्थ्यशाली देश कशाने उभा राहतो, तर तो प्रामुख्याने समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने, सरकारकडून म्हणजे लोकांच्या समर्पणाने आणि कठोर परिश्रमातून आणि सरकारकडून काही प्रमाणात स्मार्ट प्लॅनिंगनुसार राष्ट्र हे उभे राहत असतं. आणि म्हणून केवळ राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा संबंध हा राष्ट्र उभारणीची असल्याने प्रामुख्याने समाजातील विविधतेमुळे राज्य एकसंघ असले पाहिजे. आणि त्या एकसंघच असलेल्या किंवा एकात्म असलेल्या राज्याच्या माध्यमातूनच राष्ट्र उभारणी ही होऊ शकते. राज्याची भूमिका स्पष्ट करताना आपला चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शासन संस्था. प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, शासन संस्था हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. राज्याची जी उद्दिष्ट असतात ती प्रत्यक्षात यावी म्हणून शासन यंत्रणा असते. आणि त्या संदर्भात आपण विचार केला तर राज्याचा अधिकार शासनामधून सरकारमधून व्यक्त होत असतो. आणि राज्याचे मूर्त स्वरूप असे सुद्धा म्हणता येईल. सरकारच्या किंवा शासन संस्थेच्या प्रामुख्याने अनेक व्याख्या केल्या जात असतात, परंतु राज्यशास्त्राचे प्रमुख किंवा राज्यशास्त्राचे अत्यंत विद्वान असे विचारवंत किंवा आपण ज्याला आपण तत्ववेत्ते आपण म्हणू शकतो, प्राध्यापक गार्नर यांच्या मते ज्या संस्थेमार्फत राज्याच्या इच्छेला मूर्त स्वरूप मिळते, ती इच्छा कारवाई होते, त्या संस्थेला शासन संस्था असे म्हणत असतात. आता प्रामुख्याने सरकारची तुम्हाला समोर डायग्राम दिला असेल, टी डायग्राम दिला असेल, तर त्याच्यात सरकारची किंवा शासनाचे प्रमुख 3 अंगे असतात. आणि त्या तिन्ही अंगांना त्याच्या कार्यानुसार काम निश्चित केले असते. उदाहरणार्थ कायदे मंडळ म्हणजे कायदे निर्माण करणे, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणे, प्रत्यक्ष देशाचा कारभार पाहणे, आणि न्यायमंडळ ही प्रामुख्याने शासन संस्थेची 3 प्रमुख अशी महत्त्वपूर्ण अंग आहेत. आणि कायदे मंडळाचे कार्य हे कायदे करणे, कार्यकारी मंडळाचे कार्य कायद्याची अंमलबजावणी करणे, आणि न्यायमंडळाचे काम अर्थात न्यायदान देणे. हे 3 महत्त्वाच्या प्रमुख अंग आहेत शासन संस्थेचे. आणि त्या माध्यमातून राज्याची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे ते आपण स्पष्ट होत असते. प्रामुख्याने सरकार कोणते का असेना, म्हणजे राजेशाही असो किंवा लोकशाही असो, प्रामुख्याने हे 3 प्रमुख अंग किंवा शासन संस्था हा प्रमुख अंग आहे. शासन संस्था हे प्रमुख आहे आणि त्या माध्यमातूनच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या माध्यमातून शासन व्यवस्था हे काम करत असते. प्रामुख्याने आपण एकंदर विचार केला तर आधुनिक काळात कायदे मंडळाला मोठ्या प्रकारची कामे करावी लागतात. आणि नवीन कायदे करणे किंवा जुने कायदे रद्द करणे किंवा कायदे दुरुस्त करणे या पद्धतीने कार्यसुद्धा हे कायदे मंडळाला करावे लागते. आणि कार्यकारी मंडळावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीसुद्धा ही कायदे मंडळाची आहे. प्रामुख्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने कायदे मंडळाला आहे. आणि या माध्यमातून राज्याची शासन संस्थेच्या माध्यमातून राज्याची भूमिका ही स्पष्ट होत असते. विद्यार्थी मित्रांनो, स्थैर्य, शांतता, सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका आपण अभ्यासतो आहोत.
आणि त्याच्यात आपण 4 मुद्द्यांचा यापूर्वी अभ्यास केला आहे. त्याच्यात शांतता आणि सुव्यवस्था, आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा अभ्यासून आपण राज्याची भूमिका समजून घेणार आहोत. लोककल्याण. विद्यार्थी मित्रांनो, समाजातील सर्व प्रकारचा असमतोल प्रामुख्याने दूर करून वंचित, दुर्लक्षित अशा सर्व घटकांचे दुःख, अन्याय दूर करून त्याचे कल्याण करणे ही प्रामुख्याने राज्याची प्रमुख जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांचे कल्याण करणे, त्याकरता राज्याने सामाजिक न्याय असेल किंवा वाजवीपणा आणि समानता या तत्वांचा योग्य वापर केला पाहिजे. तर आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये शासन जनतेसाठी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देत असतं. आता उदाहरणार्थ मोफत आरोग्य व्यवस्था आहे, शिक्षण आहे, किंवा गृह व्यवस्था आहे, संरक्षण आहे, दळणवळण, मनोरंजन, रोजगार अशा विविध माध्यमातून शासन व्यापकपणे सेवा उपलब्ध करून देत असते. आता उदाहरणार्थ राजीव गांधी किंवा संजय गांधी निराधारसारखी योजना आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून ज्या दाम्पत्याला किंवा ज्या नागरिकांना वारस नसते अशा नागरिकांना शासनाच्या तिजोरीतून धर्मविशिष्ट निधी दिला जात असतो. म्हणजेच काय, तुम्ही जर स्क्रीनवर चित्र पाहिलेत तर आपण कल्याणकारी राज्य कोणाला म्हणता येईल, तर 2 चित्र आहेत, एक समोर स्क्रीनवर दिसते. त्याच्यातून जो दुर्लक्षित घटक आहे, जो उपेक्षित घटक आहे, त्या उपेक्षित घटकाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याला समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचं काम हे प्रामुख्याने राज्याचं आहे. आणि वेलफेअर स्टेट, ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणत असतो, म्हणजेच काय, समाजातील जर असमतोल दूर करायचा असेल तर तो दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची प्रमुख जबाबदारी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शांतता, स्थैर्य आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका कशी महत्त्वाची आहे असे आपण 3 मुद्द्यांच्या माध्यमातून किंवा 5 मुद्द्यांच्या माध्यमातून राज्याची भूमिका आपण समजून घेतली आहे. पुढच्या तासाला आपण प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय किंवा राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित काही जे समान मूल्य आहेत त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. आपण इथेच थांबूया. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण सर्वांनी काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आज इथं थांबूयात. धन्यवाद.